आपण जर अतिक्रमण केलं असेल तर ही बातमी आपल्यासाठीच आहे। बातमी आहे कल्याणमधून। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं नवीन वर्षात फेरीवाले आणि अतिक्रमणधारकांविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतलाय। फेरीवाल्यांमुळे पादचाऱ्यांना होणाऱ्या गैरसोयीवरती उपाय म्हणून विविध भागांमध्ये अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे। काल दुर्गाडी किल्ला आणि सदानंद चौकामध्ये अतिक्रमण विरोधात कारवाई करण्यात आली आहे। आज डोंबिवली स्टेशन परिसरात सुद्धा तीव्र कारवाई करण्यात येते आणि पुढील काही दिवसातच बैल बाजार, मार्केट परिसर आणि अन्य ठिकाणी सुद्धा ही मोहीम राबवली जाणार आहे। पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय की फेरीवाल्यांनी आणि अतिक्रमण करणाऱ्यांनी स्वतःहून पादचारी मार्ग मोकळे करावेत, अन्यथा कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल। महानगरपालिकेची कारवाई सुरू आहे। कशी कारवाई सुरू आहे, कुठल्या परिसरात सुरू आहे आणि आपण कशा पद्धतीने काय मॅनपॉवर घेऊन आपण कारवाई करत आहोत। महापालिकेची कारवाई दैनंदिन कारवाई सुरू असते, पण आता ते अधिक तीव्रतेने करण्याचे निर्देश माननीय आयुक्त महोदयांनी दिलेले आहेत। त्यानुसार आम्ही महापालिकेतले सगळेच म्हणजे फुटपाथवरील टपऱ्या अतिक्रमण काढायची कारवाई चालू आहे। त्याच्यामध्ये शेड्स, टपरी, नंतर फळ विक्रेते यांच्यावर कारवाई आम्ही सुरू केलेली आहे। ही कारवाई कालपासून सुरू झालेली आहे। पहिल्यांदा आम्ही दुर्गाडी ते सदानंद चौक हा एरियामध्ये कारवाई केली काल। आज ही कारवाई स्टेशन परिसरात चालू आहे। अशी जी कारवाई पुढच्या बैल बाजार परिसर तसंच मार्केट परिसर इथे पण एक दिवस करून टप्प्याटप्प्याने पुढे जाणार आहे। त्यात आम्ही नागरिकांना आवाहन करतो की स्वतःहून तुम्ही फुटपाथवरती तुमची जी अतिक्रमणं केलेली आहे, शेड्स काढलेले आहेत, त्यांचे सामान बाहेर ठेवतात, ते सामान नागरिकांनी किंवा व्यावसायिकांनी स्वतःहून काढून घेतल्यास त्यांचे नुकसान कमी होईल, ही आम्ही त्यांना आवाहन करतो। आणि या कारवाईमध्ये महापालिकेचे अतिक्रमणचे कर्मचारी तसेच कंत्राटदाराचे जेसीबी साहित्य, MSFचे महापालिकेचे जवान, पोलीस कर्मचारी यांच्या साहित्याने ही कारवाई चालू आहे।